विशेष चर्चामध्ये स्वागत आहे आणि आज आपण उभे आहोत कन्नड नागद राज्यमार्ग 39वर। आपण जर बघत असाल तर हा बनला आहे मृत्यूचा सापळा। याच रस्त्यावर अनेक वाहनधारक पडतायत, त्यांना लागतंय, अपघात होत आहेत। अपघाताचे प्रमाण या कन्नड नागद राज्यमार्ग 39वर होत आहे आणि प्रशासनाचं याकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष आहे। हा रस्ता इतका महत्त्वाचा आहे, हा कन्नड शहरातून हिवरखेडा रोड हा रस्ता म्हणून जातो आणि पुढे हा नागदकडे जातो। हा रस्ता राज्यमार्ग असून याची ही दयनीय अवस्था बघता कोणी म्हणणार नाही की हा राज्यमार्ग आहे। याकडे प्रशासनाचंही दुर्लक्ष आहे आणि लोकप्रतिनिधींचं सुद्धा दुर्लक्ष आहे, कारण या दुर्लक्षामुळेच या रस्त्याची ही दयनीय अवस्था आहे। ह्या रस्त्याला पुढे जर आपण गेलात तर कन्नड ग्रामीण रुग्णालय आहे, याच रस्त्याला उपविभागीय अधिकारी कार्यालय आहे आणि याच रस्त्याला विविध कॉलेजेस आहेत। एवढा महत्त्वाचा रस्ता असताना सुद्धा प्रशासन या रस्त्याकडे लक्ष का देत नाही हा गंभीर प्रश्न पडलेला आहे। कारण याच रस्त्यावर कन्नड ग्रामीण रुग्णालय असल्या कारणाने रुग्णांची ये-जा, वना तालुक्यातले रुग्णांची ये-जा याच रस्त्याने होत आहे। याच रस्त्याने अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या रुग्णवाहिकेला सुद्धा जावं लागतं, याच रस्त्याने उपविभागीय अधिकारी कार्यालयाला जनतेला जावं लागतं, याच रस्त्याने विद्यार्थ्यांना कॉलेजलाही जावं लागतं। एवढा महत्त्वाचा रस्ता असून सुद्धा प्रशासन एवढा गाफील का आहे? काय म्हणणं आहे प्रशासनाचं आणि का ते या रस्त्याकडे बघत नाहीत हा मोठा गंभीर प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। कारण महत्त्वाची बाब अशी आहे की हाच रस्ता पुढे भुसावळ, हाच रस्ता पुढे पाचोरा भडगाव आणि हाच रस्ता पुढे आपल्याला विदर्भात खानदेशात घेऊन जातो। पुढे हाच रस्ता अजिंठा फर्दापूर बनवटी जो रस्ता आहे त्या रस्त्याला जाऊन मिळतो। पुढे हाच रस्ता अजिंठा फर्दापूर बनवटी जो रस्ता आहे चाळीसगाव फर्दापूर त्या रस्त्याला जाऊन सुद्धा मिळतो। म्हणजे पर्यटकांसाठी सुद्धा हा रस्ता महत्त्वाचा आहे, हा रस्ता कन्नडच्या नागरिकांसाठीही महत्त्वाचा आहे। एवढं सगळं असताना सुद्धा या रस्त्याकडे प्रशासन डुंकून सुद्धा पाहायला तयार नाही आहे। आता बघा माझ्या मागे रुग्णवाहिका येत आहे आणि त्याच्यामध्ये अत्यंत इमर्जन्सी सुविधा ती देते आणि त्या इमर्जन्सी सुविधा देत असताना या रस्त्यावरनं सुद्धा त्यांना कसरत करावी लागते। इतकी गंभीर परिस्थिती या ठिकाणी आहे। आपण बघू शकता माझ्या पाठीमागेच आता ही रुग्णवाहिका येते 108ची, म्हणजे अत्यावश्यक सेवा आहे। त्याच्यामध्ये एखादा इमर्जन्सी पेशंट असू शकतं आहे आणि त्याला घेऊन त्या रुग्णवाहिकेला तात्काळ पोचायचं आहे। वेळ कमी असतो पण बघा त्या रुग्णवाहिकेला कसं जावं लागतं बघा, तुम्हीच बघा। प्रशासन अशी परिस्थिती या राज्यमार्गाची आहे, मग प्रशासन अजूनही कसं झोपलेलं आहे हा मोठा प्रश्न पडलेला आहे। एवढी परेशानी ह्या रुग्णवाहिकेला सुद्धा झेलावी लागत आहे। आता तरी प्रशासन जागा होईल का आणि आता तरी त्यांना जाग येईल का हा प्रश्न कन्नडची जनता विचारते, हा प्रश्न हा तालुका विचारतोय। त्यावरून पाणी वाहतूक करणारी ही वाहन आहे, आपण त्यांच्याकडे जाणणार आहोत की काय त्यांची समस्या, काय त्यांच्या रस्त्याबद्दल म्हणणं आहे। दादा क्या बोलना चाहते हो रस्ते के बारे में? रास्ता बहुत खराब है, जाने आने को अड़चन होती, गाड़ी दनादन खुदती। आप कितने दिन से रास्ते से अप डाउन कर रहे हो रस्ते से? रोज करता हूँ अप डाउन। तो क्या तकलीफ होती है आपके रोड से? गाड़ी एकदम डाउन 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 करती डायरेक्ट। तो आपको रॉन्ग साइड जाना पड़ता है क्या? हाँ बहुत रॉन्ग साइड जाना होता। हिवरखेडा होतो आप, म्हणजे तुमचा हा नेहमीचा रस्ता आहे का? हा नाही बरं काय वाटतं तुम्हाला या रस्त्याबद्दल? व्हायला पाहिजे ना। जी वाहनधारक या रस्त्याने रोजचा प्रवास, रोजची ये-जा करतात, आपण त्यांच्याकडनं जाणतोय की काय त्यांना त्रास होतो। काय वाटतं बरं तुम्हाला या रस्त्याबद्दल? सर इथून जे खाली आपण इथून जर निघलो ना तर इथून तर घाटीपर्यंत हे रस्ता असं गड्डे वाचवताच येत नाही, खूप त्रास होतो ते चालवायला। ये हिवरखेड़ा गौताला रोड, यहाँ पर हमारा जो मैं जहाँ पर खड़ा हूँ बाजू में शमशान भूमि है। शिवाजी कॉलेज है, कन्नड़ का मशहूर कॉलेज है, पूरे तालुके के बच्चे यहाँ पर पढ़ने आते हैं। आगे एक आधा किलोमीटर पर विनायकराव पाटिल कॉलेज है, एसडीएम ऑफिस है और सबसे बड़ी बात है कि ग्रामीण रोगनालय है। अब ग्रामीण रोगनालय का मतलब क्या है कि पूरे तालुके के जो बीमार पेशेंट है, कोई हार्ट अटैक वाले हैं, हमारी बहनें डिलीवरी के पेशेंट है, अब आप अंदाज़ लगाइए कि यहाँ पर कितनी तकलीफ़ होती है जाने के लिए। लेकिन इस पर कोई तवज्जो ही नहीं दे रहा। यहाँ पर हम प्रशासन से चाहेंगे, एसडीएम ऑफिस में हमारे एसडीएम साहब है और ये वेद के अधिकारी लोग हैं, ये तमाम लोगों से भी मेरी और ख़ासतौर से कन्नड़ के जो लीडर लोग हैं उनसे मैं कहूँगा कि भाई कम से कम हमारा ये रास्ता तो दुरुस्त कर दे। हमारी और ज़्यादा कोई विनंती नहीं है, इतना कहना है आप लोगों से। ही आहे प्रतिक्रिया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणालाच माहीत नसेल, हा जो रस्ता आहे हा राज्यमार्ग आहे आणि राज्यमार्ग 39ची अशी जर दयनीय अवस्था आहे। मी या मॅडम रस्त्यावर नेहमी अपडाऊन करता का? हो, रोज डेली। काय वाटतं रस्त्यावर अपडाऊन करत असताना? एकदा जर चक्कर मारली तर दुसऱ्या चक्करला नकोशी वाटते। या रस्त्यावरून येताना इतकी तकलीफ होते गाडीवर। आणि ह्या रस्त्यावर तुम्ही रोज का अपडाऊन करता? मुलांना क्लासला सोडवायला, न्यायला, आणायला आणि काही मंडीत वगैरे काही काम असलं तर रोज डेली आमचं 2-3 चक्कर तरी होता या रोडवरून।
ह्या रस्त्याचा नेमका त्रास कसा होतो तुम्हाला? म्हणजे ह्या इतक्या घाणेरड्या रस्त्यावरून जाऊच नाही असं वाटतं डायरेक्ट. घरी जर गेलं तर रिटर्न जाऊ नये इकडे, आणि इकडे गेलं तर रिटर्न घरी जाऊ नये असं वाटतं. अशी परिस्थिती ह्या रस्त्याची आहे. आताच आपण या मॅडमकडनं जाणून घेतलं. म्हणजे महिलांना नाही, सगळ्यांनाच या रस्त्याचा त्रास आहे. आता तरी प्रशासनाला या गोष्टीची जाणीव होईल का, की एवढं सगळं गंभीर परिस्थिती असतानासुद्धा प्रशासन याकडे गांभीर्याने का बघत नाही आहे? ही दयनीय अवस्था आहे. आपण ह्या मॅडम आहेत त्यांनाही विचारूयात. एक मिनटं थांबा. काय परिस्थिती आहे या रस्त्याची? या रस्त्याची खूप घाण परिस्थिती आहे. आम्हाला मुलींना शाळेत घ्यायला जावं लागतं, पण रस्ते व्यवस्थित नसल्यामुळे आम्हाला भीती वाटते. म्हणजे ह्या रस्त्याने तुम्ही रोज अपडाऊन करता? रोज अपडाऊन करतो आम्ही, मुलीला घ्यायला जातो आम्ही. कधी भीती वाटते का आम्ही पडतो की काय होतं म्हणून. पण मग सरकारने जरासं लक्ष द्यायला पाहिजे रस्त्याकडं. म्हणजे बघा, महिलांनासुद्धा ह्या रस्त्यावर वाहन चालवताना भीती वाटते. म्हणजे महिलांसोबत सगळ्यांनाच या रस्त्यावरून जात असताना भीती वाटते, कारण हा मृत्यूचा सापळा बनलेला आहे. हाच आहे राज्यमार्ग आणि हाच आहे कन्नडचा खरा विकास. ते आपण म्हणजे नेमकं आपलं काय इकडे विभागाकडे? इकडे आपलं माणसं राहतात, मजूर माणसं. तिकडे येणं जाणं जातं येतं. हो, शेती आहे, शेतात येणं जाणं आहे. ते या रस्त्याने रोज जात असताना तुम्हाला कुठला त्रास सहन करावा लागतो? गड्डे फार पडलेले आहे या रस्त्यात. खूप दुर्घटनाचा रस्ता आहे हा. हा इथून तर त्या घाटीपर्यंत तर पूर्ण गड्डेच गड्डे आहे. जायला यायला फार दिक्कत होतं इथं. अशी सर्वसामान्यांची प्रतिक्रिया आहे की हा रस्ता इतका घाणेरडा झालेला आहे, हा रस्ता इतका धोकादायक झालेला है कि इथे दुर्घटना होतात. क्या रास्ते की तकलीफ है ये? क्या तुमको क्या लग रहा है रास्ते पे? ये बहुत टेंशन है ना, घाटी को जाने का बोले तो ये कैसे जाने का? ये गाड़ी 3rd सेकंड में गाड़ी चलती, कैसा करने का? ये कब होईना, कब रास्ता ये? बघा, सर्वसामान्यांची हीच भूमिका आहे की घाटीला आम्हाला जावं लागतं, रुग्णांना घेऊन जावं लागतं, अशी परिस्थिती या रस्त्याची आहे. आता आपल्यासोबत यांनी लगेच सांगितलं की मग कसं करायचं? गाडी चालते किती टापोटाप, म्हणजे तुम्ही आणि ते 5 मिनिटं जर मी लेट झालो आणि त्याची 5 मिनिटं लेट झाली त्याच्यावली, मग काय करायचं? बरोबर आहे, कारण महत्त्वाचा प्रश्न आहे, हा रस्ता बनलाच पाहिजे. हां, कारण घाटीपर्यंत हे रोड बनलाच पाहिजे. ही सर्वसामान्यांची मागणी आहे की हा रस्ता आम्हाला बनवून द्या, तरी प्रशासन आम्हाला हे करत नाही आहे. तुम्हाला काय वाटतं काका, कसा आहे हा रस्ता? रोड लय खराब झाला, रोड बनवायला पाहिजे ना. तुम्ही इकडे कुठे जातात नेहमी? तिथं रोज घाटीकडे घरी माझं आहे. म्हणजे तुम्ही रोज या रस्त्याने रोज येता रोज जाता? रोज 3-4 वेळा चक्र होत्या, गाडीचं नुकसान होतं. किती वर्षापासून तुम्हाला त्रास आहे? हा 10 वर्षापासून. 10 वर्षापासून? हा. म्हणजे 10 वर्षापासून हा रस्ताच बनलेला नाही? नाही, बनलाच नाही. ते त्रास रोड भरायच पाहिजे. हा बघा की स्थानिक नागरिक जी 10 वर्षापासून इकडे राहत आहेत त्यांना सुद्धा जाण येण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे. एवढी गंभीर परिस्थिती या रस्त्याची आहे, तरीसुद्धा प्रशासन गाफील आलं आहे आणि कोणाचंच लक्ष या रस्त्याकडे नाही.